रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील आंदोलनाला केजकरांचा पाठिंबा. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध. नीट पेपरफुटी प्रकरणी अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेस जबाबदार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. यासाठी शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचे दिल्ली येथे उपोषण सुरू असताना सरकारने त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले. जंतर मंतर मैदानावर विद्यार्थी आंदोलन करत असताना त्यांच्यावर अमानुष निर्दयपणे लाठीमार करण्यात आला आणि या हल्ल्याचा तीव्र निषेध करून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठी मंगळवार रोजी केज शहरातून मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. भवानी चौक ते तहसील कार्यालय इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देत नागरिक सहभागी झाले. नायब तहसीलदार अशोक भंडारे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात हनुमंत भोसले, हनुमंत घाडगे, भाई मोहन गुंड, शिवरुद्र आकुसकर, रामदास साबळे, प्रवीण सरवदे, गजानन भांगे, शिवाजी पोळ, व्यंकट खोगले, अमोल मस्के, वसंत डोईफोडे, मनोज दांगड, शिवाजी ठोंबरे, योगीराज जाधवर, प्रकाश काळे, हिराचंद काळे, विलास ओव्हाळ, इक्बाल शेख, तात्या गवळी, दया घुंडरे, सदाशिव तांदळे, शारदा गुंड, राधा सपकाळ, सविता आकुसकर, राधाताई सपकाळ, डॉक्टर हनुमंत सौदागर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हनुमंत सौदागर आणि डॉक्टर हनुमंत भोसले सर व इतर यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला. त्या अनुषंगाने त्यांनी आज तहसील कार्यालयामध्ये माझ्याकडे निवेदन दिलं आहे. सदरील निवेदनाच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई पुढील योग्य त्या करता देण्यात येईल. तर उपस्थित सर्वांचे खूप खूप धन्यवाद. निकाल हा जिल्हा परिषद शाळेचाच यावर्षी नीटमध्ये जिल्हा परिषद शाळेतील बारामतीतील विद्यार्थी भारतातून पहिली आलेली मुलगी, तीन पहिलीपासून प्राथमिक शाळेत शिकलेली. तर आता थोडंसं पालकांनी पण बदलायला पाहिजे का, देखावेपणाला मुलीला बळी पडू नये की मुलांना वेगवेगळे युनिफॉर्म, सॉक्स, फक्त हा दिखाऊपणा आहे संस्कृताचा मुलांचा. पण शिक्षण चांगलं नाही आहे. जिल्हा परिषद शाळेतच आजपर्यंत जे मोठे मोठे लोक आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रात शिकून ते मोठे झाले ते जिल्हा परिषदमध्ये शिकलेले. देशाचे शिक्षण मंत्री यांचा राजीनामा सध्या युवक मागतायत, योग्य आहे का? अगदी 100% बरोबर योग्य आहे. त्या निर्लज्ज माणसाने कधीच याच्या अगोदरही एकदा त्यांचा राजीनामा मागितला होता. त्यांनी ही आम्हाला शिव्या देण्यापर्यंत आणण्याची वेळ का आणली? आज आपण मीडियाद्वारे बघतो मुलींना कसे कपडे फाडतात, मारतात आणि काय अवस्था आहे तिथं आपल्या विद्यार्थ्यांच्या. फार जीव घेण्यापर्यंत ते आलेले आहेत आणि त्यांनी राजीनामा, त्यांना जर काही थोडीफार लाजलज्जा असेल तर त्यांनी राजीनामा द्यायलाच हवं. जनपर म्हणतात आमच्या या आंदोलनामध्ये. माझं नाव अजित अरुण पटेकर. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा येथे MSc एन्व्हायरमेंटल सायन्सचा फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे. आणि मी आता इथं असंच फक्त चाललो होतो, माझं वैयक्तिक एक काम होतं, त्यानिमित्त मी चाललो होतो आतमध्ये. पण बघितलं की आपल्या केजमधले माणसं पण दिल्लीमधलं जे आंदोलन आहे जे विद्यार्थ्याच्या मागं उभं राहण्याची त्यांची एक तळमळ आहे, ती बघून मी इथं उभा राहिलो. कारण म्हटलं हे सगळं आपल्यासाठी चालू आहे आणि हे सगळ्या गोष्टी बघून मला एक असं प्राऊड वाटते की आपल्या केजमध्ये अशा गोष्टी होत आहेत. आपल्या केजमध्ये ही लोक जे सरकार जे काही असे घाण लावलेले आहे, जे स्टुडंटला काल मी बघितलं सगळं सोशल मीडियावर या गोष्टी आहेत. जसं की स्टुडंटवर पोलीस जे देशाचे संरक्षण करणारे, जे स्टुडंटचे संरक्षण करणार आहेत तेच लोक स्टुडंटचे डोके फोडतात. तिथं एक पोरगी अशी खूप डेंजर, तिला असं जखमी झाली आणि तिचं काय पुढं झालं ती काय माहिती नाही अजून. काही जण म्हणतात की ती एक्सपायर झाली, पण असे हजारो स्टुडंटला तिथं मारण्यात आलेलं आहे काल. आणि ते बघून खूप जास्त म्हणजे मनातून राग येतो की बाय आता या देशात कसं राहायचं आम्ही आता एक कालच असा विचार आला की मी MSc कंप्लीट करून IELTS एक्झाम क्वालिफाय करून डायरेक्ट म्हणजे बाहेर जावं आणि तिथं PhD करून बाहेरच जाऊन बसावं. कारण या देशात म्हणजे इतक्या घाण गोष्टी होत आहेत. सरकार असं मोदीजी काय केलं, सरकारनं काय केलं, आपल्या देशाचे पंतप्रधान तिथं पार्लमेंटमध्ये आले आणि ते जे आपले एज्युकेशन मिनिस्टर आहेत त्यांना तर आता एज्युकेशन मिनिस्टर म्हणायला सुद्धा घाण वाटतं मला. कारण की ते जेवढं मोठं आंदोलन सुरू आहे इतके जास्त स्टुडंट 1 लाखापेक्षा जास्त स्टुडंट तिथं आलेले आहेत आणि तरीसुद्धा तो माणूस
बाहेर निघून जातो एकदम आणि ते असं येड्यावानी जातो. म्हणजे आता काय एक राग येत आहे की आता या देशाचे मी स्टुडंट आहे आणि या देशाचा नागरिक आहे आणि म्हणजे आता म्हणायचं झालं तर मी भगतसिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गांधीजींना मानणारा एक सेक्युलर माणूस आहे, एक सेक्युलर स्टुडंट आहे. पण तरीसुद्धा हे लोक आमच्याकडे थोडाही असं म्हणजे आमच्या प्रत्येक गोष्टी आता नीटचा पेपर लीक झाला. मी नीटची तयारी केलेली आहे. यावर्षी गेल्या वर्षी नीटचं दिलं तेव्हाही 2 वर्षाखाली ते नीटचे पेपर फुटला. डबल ते पेपर हे झाला, डबल करण्यात आलं. यावर्षी तर काय ते इकूनच टाकलं सगळं. दरवर्षी तेच घाण चालू आहे. पण युवकांना आंदोलन करण्याची वेळ काय येते? आंदोलन करण्याची वेळ कशामुळे आली? कारण की एकतर आपल्या देशातली लोक म्हणजे मी जसं वाचतो, मी भगतसिंगला वाचणार आहे, मी चे गुवेराला वाचणार आहे. त्याच्यामुळे माझ्या रक्तामध्ये उसळ असतो की मला म्हणजे अन्यायाच्या विरुद्ध मला सहन होत नाही. मग त्याच्यामुळे मी माझा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो, जसं की मी घरी येऊन करतो. कुठं ते विद्यापीठ असतं तिथं आमची चर्चा चालत असते. माझे जे फ्रेंड्स आहेत त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर माझी चर्चा चालते. आणि इथं जे आतापर्यंत मी बघतो तिथले लोक कसे एकदम अंधभक्त आहेत. नेत्याला बाप बनवून ठेवायची एक लोकांची एक इच्छा आहे. कुणी असो मग ते कुठल्याही पक्षाचा असो. इथं देशाची अशी एकदम गुलाम मानसिकता झाली. ते 40,000 इंग्रज इतके करोडो लोकांना कामून गुलाम करून गेले. ते मी आता बघण्यात आलं. कारण की पण कालचं जे झालं ते तिथं जे प्रोटेस्ट झाला या आंदोलनाच्या अनुषंगाने आपण विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांना काय आवाहन करणार? माझं विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एकच आव्हान आहे की आज जर आपण जर जे स्टुडंट तिथं जे लोक आता तिथं सोनम वांगचुक सर इतके 20 दिवस झालं मारायला लागलेत आपल्यासाठी. तेच त्यांना लडाखमध्ये पण केलं होतं पण कुणी काही समोर आलं नाही. पण मला एकच जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांनाही एकच माझी विनंती आहे की आता तरी तुम्ही या सरकारच्या विरोधात अंधभक्त म्हणून कुणीही राहू नका. मग तुम्ही कुणाचे चाहते असो कुणाचे असो पण आपल्या जर लेकरांवर आपल्या जर पाहुण्यांवर कुणावर सगळे आपलेच आहेत. हे काय बाहेरचे नाहीत. आपल्या रक्ताचे माणसं आहेत. जाती धर्म काही नाही. तर फक्त आपण जर आपल्यासाठी आज पुढं नाही आलं तर आपलं खूप परिस्थिती बिकट होईल आणि मग कुणी काय वाचवू शकणार नाही. आपण स्वतःला वाचवू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.